नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही बघितलं मार्केट दिवसभर कशा पद्धतीने होतं. दुपारपर्यंत ऑलमोस्ट साइडवेज टू निगेटिव्ह त्या ठिकाणी काम करत होतं आणि आपण ज्याप्रमाणे डेटामध्ये अनालाइज केलं होतं त्याप्रमाणे परफेक्टली ते त्या ठिकाणी वर्कआउट झालं. ठीक आहे. डेटा जो होता तो निगेटिव्ह होता, निगेटिव्ह टू साइडवेज होता आणि त्यानंतरही मार्केट थोडंसं वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि दुपारच्या क्षेत्रानंतर हे झालं. तर मी तुम्हाला माहित नसेल तर माहिती देतो. ग्रुपवर मी तुम्हाला दुपारीच सांगितलं होतं की व्हॉल्यूम जे आहे ते ड्राय आउट झालेलं आहे. तर व्हॉल्यूम ड्राय आउट काय कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला थोडंसं क्विकमध्ये समजावतो. ज्यावेळी मार्केटमध्ये एखाद्या रिटेलरला फसवायला जे मोठे प्लेयर येत आहेत, त्यावेळी त्यांच्याकडं आता खालच्या लेवलला कोणी घ्यायलाच तयार नाहीये. ठीक आहे. कोणी घ्यायलाच तयार नाहीये. अशा वेळी मग ते विकणार कुणाला? ठीक आहे ना. तर पुन्हा कोणीतरी बकरा येण्यासाठी म्हणजे एखाद्या झाडाला पुन्हा एक थोडीशी हिरवळ येण्यासाठी त्याला थोडंसं पाणी देणं गरजेचं आहे. तर त्या हिशोबाने आज मार्केटमध्ये व्हॉल्यूम ड्राय आउट जी कन्सेप्ट आहे, आपली एक प्रीमियम कन्सेप्ट आहे, ती त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि त्याच्यानंतरून पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक व्हॉल्यूम आलं. तुम्ही बघू शकत असाल की मार्केट कंटिन्युअस पडत होतं. ठीक आहे. पडत होतं आणि हे पडत असताना हा फ्युचर आहे. निफ्टीचा 28 ऑगस्टचा फ्युचर आहे. त्याचे व्हॉल्यूम आहे ना ह्या लेवलला तयार झालं. तर मी तुम्हाला 12 वाजेच्या आसपासच सांगितलं होतं की आता थोडंसं कॉशियस होणं गरजेचं आहे. खालच्या साईड जी आहे ती आता रिस्ट्रिक्टेड आहे. खालच्या साईडला तुम्ही अजिबात जाऊ नका. खालच्या साईडला कॉशन आहे. पण याचा अर्थ नाही की मार्केट वर जाणार आहे. तर मित्रांनो थोडंसं आपल्याला लांब राहायचंय. आपल्याला हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की मार्केटमध्ये आजचा जो डेटा आहे ना तो कसा डेव्हलप होतो त्याच्यावर आपल्याला नजर ठेवायची होती. तर आजचा जो डेटा जो डेव्हलप झालाय आज दिवसभरात तो पॉझिटिव्ह साईडला झालेला आहे आणि मी तुम्हाला प्रोचं नाटक पण सांगितलं होतं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर थोडासा परफेक्टली व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. मी सांगितलं होतं प्रोनी नाटक केलंय. प्रोनी कालच्या दिवशी कॉल पण लॉंग केले होते. ठीक आहे. कॉल पण त्या ठिकाणी लॉंग केले होते आणि पुट पण शॉर्ट केले होते. तर प्रोचं जे ना काहीतरी एक वेगळं नाटक शिजते. भले त्याचा आकडा निगेटिव्ह आहे 2,39,000चा. तो पण त्याचं काहीतरी इंटरनली काम शिजतंय. तर ह्या ठिकाणी प्रो हा ऑलवेज प्रो असतो. त्याने ते गणित केलं आणि त्या हिशोबाने हे केलं. तर रिटेलर भाऊंनी आपले ऑलमोस्ट 3,00,000च्या पोझिशन्स कापल्या असतील. आता मार्केट वरची जायची वेळ आली त्यावेळी यांच्या पोझिशन कापायची वेळ आली. तर असं नाही की हे सगळे लॉसच करतात, हे पण प्रॉफिट करतात. पण तुम्ही ह्याचं आणि ह्याचं कंपॅरिझन करा. हे 30 लाख आहेत, हे 4 लाख आहेत आणि हे 12 लाख आहेत. हे याच्या ऑलमोस्ट दुप्पट आहेत प्रो आणि हे याच्या 4 पट आहेत. हे एवढे सगळे सॉरी 8 पट आहेत. हे एवढे 8 पट असून सुद्धा हे ह्या रिटेलरला गंडावतात. तर हे कसे गंडावतात त्याचे तुम्हाला मी थोडीशी लक्षणं सांगितली आणि रिअल टाइम मी तुम्हाला वॉर्न करण्याचा प्रयत्न केला की भाऊ तुम्हाला कोणीतरी आता लुटण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही निगेटिव्ह नका होऊ. कारण होतं काय इन जनरल, ज्यावेळी मार्केटने एक सपोर्ट तोडलाय, आता 700 पण तोडला, 600 पण तोडेल. मग आता नेक्स्ट सपोर्ट रिटेलर काय शोधायला जातो? 24,000. तर मित्रांनो तशी रियालिटी नाहीये. जरी 24,000 न्यायचंय, नेईल ते काही डाऊट नाही. जर डेटा तसा निगेटिव्ह डेव्हलप होत चालला की मार्केट निगेटिव्ह पण जाईल. हे थोडंसं अपडेट करायचं राहिलं आजच्या लेवल. तर त्या ठिकाणी डेटा जो आहे तो थोडासा उद्यासाठी पॉझिटिव्ह झालेला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट तुटून पडायचंय आणि लॉंग करायचंय. याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेल्या आहेत. जरी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय ना तर 200 पॉईंट खाली जाऊन तुम्ही कॉल विका आणि त्याच्या अजून 200 पॉईंट खाली बाय करा. ते एक सफिशियंट आणि एक रिस्पेक्टफुल गेन त्या ठिकाणी 100% तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारची ही डेव्हलपमेंट होती. आजचा जो शेअर होता तो टाटा केमिकलचा शेअर तुम्हाला एकदम परफेक्ट काम करून गेला. दिवसभरात फार चांगल्या प्रकारचं त्याने ट्रेड दिला आपल्याला आणि आपल्या सेटअप प्रमाणे होता आणि तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. हा 1 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. 1 मिनिटचा टाइम फ्रेम आहे
आणि हा दिवसभराचा हा. ही जी रिट्रेसमेंट होती, ह्या रिट्रेसमेंटवर आपल्याला बाय करायचा होता आणि नंतरून तो ट्रेल करायचा होता. ठीक आहे, किंवा 1:3 किंवा 4चं टार्गेट घेऊन विषय एंड करायचा होता. हार्डली आपला विषय इथंच एंड झाला असता. आपण हा पूर्ण राईडही नसता केला मित्रांनो. पण हा ऑप्शन मध्ये कसा राईड करायचा ना, त्याचं गणित मी तुम्हाला शिकवणार आहे. खाली ग्रुपच्या डिटेल्स देतोय. जे पण इंटरेस्टेड आहे ग्रुपला जॉईन व्हा. आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या ठिकाणी हे करणार आहे. डॉक्टर रेड्डीचा शेअर तुम्हाला आठवत असेल तर आपण 670च्या आसपास आपण तो परवाच्या दिवशी ट्रेड करून याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला होता 28 तारखेला. ठीक आहे, आता तो पूर्ण 1300च्या आसपास तो आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ना एक सिम्पली मॅजिक आहे. तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे. पेटीएमचा शेअर 8 दिवसापासून आपण त्याला पॉझिटिव्ह घेऊन चाललोय. भले हा मी पब्लिकली दिला नव्हता कुणाला, पण ह्याच्यावर मी बुलिश होतो. काही लिस्ट जी हे केली होती ती वॉच लिस्टला ठेवली होती आणि एका पर्टिक्युलर लेवल पासून आपण बुलिश होतो. अजून एक आपला जो इंटरेस्टिंग स्टॉक आहे ना, तो मॅंगनीज फर्टिलायझरचा. हा फार चांगलं काम करतोय मित्रांनो. 300च्या आसपास आपण लॉंग होतो आणि याच्या ठिकाणी वरती आहे. 2-3 शेअर थोडे मेजरली पिटले गेले, पण त्याची कल्पना आपल्याला असायलाच हवी. हा लुमॅक्स हा थोडासा मेजर त्या ठिकाणी डाऊनफॉल झाला. ह्याची एक्झिटची गोष्ट मी तुम्हाला त्याच वेळी सांगितली होती की हे जे आहे ना, अल्गोची एक लेवल होती. अल्गो काय असतात तुम्ही बघून घ्या. एक लेवल की जी तोडू नाही देते, वरती तर जाते पण त्या त्या लेवलच्या खाली नाही जात. हे 90% केसेस मध्ये जे सेलिंग साईड जे येते ना ती ऍक्च्युली याच्यात स्ट्रॉंग येते. हे जर बाईंग साईडला असतं ना, हे तेवढं वर्कआउट नाही होत. ठीक आहे, तर हे अल्गोचं एक बेसिक लॉजिक आणि ट्रिक तुम्ही समजून घ्या. त्यानंतर एंजल जो होता, एंजल 1चा, ह्याच्यामध्ये मेजर त्या ठिकाणी डाऊनफॉल आलेला आहे. तर मित्रांनो, जर 1:3चं टार्गेट घेतो आपण, त्यावेळी आपण ह्याला कधीच होल्ड नाही करत. ठीक आहे, तर आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि आपण याच्यातून तेव्हाच बाहेर पडलेलो आहे ज्यावेळी हे आपल्या लेवलच्या खाली आलेलं आहे. म्हणजे जवळ 2749चे जे लेवल आहे तिथून आपला तो एक्झिटचा पॉइंट आहे. ठीक आहे, मित्रांनो, ह्याच्यामध्ये पण आपला नॉर्मल लॉस त्या ठिकाणी बुक झाला आहे. आपला आशा पुरा थोडासा खाली आलेला आहे आता. ठीक आहे, आपलं काम झालेलं आहे. आपण एका महिन्यात 25-30% गेन घेतले, 40%. पण ज्यांना लॉंग टर्म साठी ठेवायचं आहे ना, ते खालच्या लेवलला पण अक्युमुलेट करू शकता. काही अडचण नाही याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये. हा अजूनही 200-300% रिटर्न पुढच्या 5 वर्षात 100% देऊ शकतो. तर हे थोडंसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आले असेल ड्राय आउट, व्हॉल्यूम ड्राय आउट कन्सेप्ट काय आहे, का मी डेटा साईड टू निगेटिव्ह दिला होता, का मी दुपारी तुम्हाला वॉर्न केलं होतं की अजून डाऊन साईड आता नाहीये. ठीक आहे, आणि त्या हिशोबाने हे केलं होतं. तर उद्याची डेव्हलपमेंट मी तुमच्या समोर ठेवली आहे. तर परफेक्टली डेटाचा उपयोग तुम्हाला होत असेल तर शेअर करायला विसरू नका. खाली ग्रुपच्या डिटेल्स पण देतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया मित्रांनो. थँक्यू.